आज आत्तापर्यंत आपण एका म्हणजे एरवी आम्ही कधी विचार केला नव्हता ज्या विषयाचा, म्हणजे मी सुद्धा केला नव्हता आणि तुम्ही कधी केला नव्हता, त्याच्या वेगळ्याच विषयावर म्हणजे तंत्रज्ञान वापरून आम्ही आमचं नियोजन कसं थोडंसं सुखरूप करू शकतो याचा विचार आपण कालपासून केला. त्याच्यात तुम्ही बऱ्याच कालपासून काय ॲक्टिव्हिटीज केल्यात नियोजनाच्या विषयी, आणि आमच्या त्या सगळ्या कंप्लीट झालेल्या नाहीत ॲक्टिव्हिटीज, पण एक आपल्याला त्याचं एक स्टार्ट मिळालं आहे की असं असं करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे. आणि त्या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण ज्या मुलांना शिकवतो किंवा आपण ज्या मुलांना हँडल करतो त्या मुलांच्या बाबतीत जे काही त्यांना आम्हाला ॲक्टिव्हिटीज द्यायच्या आहे त्याचं जे आपण नियोजन करतो, जे कधीतरी आम्ही घाबरून ठेवून देण्याचा प्रयत्न करतो की नको हे काय जमत नाही, तर त्याच्यामध्ये आज आपल्याला सोप्या पद्धतीने किंवा आपल्याला कमी भीती मनात घेऊन आम्ही कशा पद्धतीने नियोजन करू शकतो ह्याचा आज आपण 2 दिवस तांत्रिकदृष्ट्या कसा विचार करू शकतो त्याचा आपण 2 दिवस विचार केला आहे. ह्या वर्गाचा म्हणजे मलासुद्धा काल इथे येईपर्यंत मलाही वर्गाचं काही स्वरूप नीटचं माहिती नव्हतं. तर आल्यानंतर मी जी इन्व्हॉल्व होणार नव्हते त्या सगळ्या प्रोसेसमध्ये ती मीही झाले इन्व्हॉल्व, आणि मी काहीतरी माझ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्ही बऱ्यापैकी सगळ्याजणी टेक्नोसेव्ही आहात, त्यामुळे आपल्याला तेवढी मोठी अडचण येणार नाही. आपली मुलं सगळी आपल्याला ह्या गोष्टीमध्ये नक्कीच घरी मदत करतील आणि त्याच्याप्रमाणे आपण पुढचं नियोजन, दीदी मी वहीत लिहिलं नाही, मी केलं नाही असं आपल्याला चान्स आता मिळणार नाही, कारण आपल्याला आता ही अजून एक नियोजनासाठी जोड मिळालेली आहे. आणि त्यामुळे आपण हे नियोजन खूप सुंदर पद्धतीने प्रत्येक दिदी ह्याचा आधार घेऊन आधारच घ्यायला पाहिजे, कारण ते काय संपूर्ण नव्हे, त्याच्यावर आपल्याला आपलं डोकं चालवायलाच पाहिजे. पण जे आपल्याला एक तासभर लागेल तर तिकडे हा आपला 15 मिनिटाचं काम आपल्या हातात राहील, त्यामुळे आपला पाऊण तास वाचेल आणि आपण जरा थोडं जिकडे आपलं ज्या गोष्टींकडे आपलं आत्तापर्यंत लक्ष केलेलं नाही नियोजनाच्या बाबतीत त्या ठिकाणी आपलं थोडंसं लक्ष जाईल की नियोजन करायच्या दृष्टीने. आणि अशा पद्धतीने हा वर्ग मला असं वाटतं, म्हणजे मला वाटतं की आम्ही चांगल्या पद्धतीने घेतला. आत्माराम सरांनी आणि त्यांची जी सगळी टीम आहे की जी आज आपल्याला इकडे दिसत नाही कोण टीम आहे ती, पण जी काही टीम 7 जणांची तिकडे बसून आपल्यासारख्या शिक्षकांना हे सगळं सोपं जावं म्हणून जी काही अहोरात्र कामं करते आहे आणि म्हणजे काय म्हणायचं कामच करते आहे आमच्यासाठी, आणि आमच्यासाठी काही गोष्टी सोप्या करून देण्याचा प्रयत्न करते आहे, त्या सगळ्या टीमला आमच्या सगळ्यांतर्फे सलाम. आणि उत्तरांनी म्हणजे हा काय समारोपाचं भाषण नाही करत मी, पण उत्तरांनी सुद्धा तिने मध्ये 5 दिवसाचा सरांनी बिचोलीला वर्ग घेतलेला, तेव्हा आमच्या काही शिक्षिका गेल्या होत्या, त्याच्यापैकी उत्तरा, त्यामुळे तिला आमच्या सगळ्यांपेक्षा त्याच्यात जरा जास्त गती होती कामामध्ये, माहिती होतं. 5 दिवसाचं प्रशिक्षण केल्यामुळे तिला जरा जास्त म्हणजे कसं की इलॅबोरेटली लक्षात आलं. आपण कालपासून म्हणजे तसा आमचा दगदगीचा वर्ग तो, म्हणजे ॲक्च्युली अजून सर म्हणत होते की 3 दिवसाचा वर्ग असेल तर सगळ्यांची सगळी कामं पूर्ण होतील, म्हणजे आपल्याला जे 10 ॲक्टिव्हिटी दिलेल्या त्या आमच्या सगळ्यांच्या पूर्ण झाल्या असत्या जर अजून आपल्याला 1 दिवस मिळाला असता. पण आपल्याही काही अडचणी आहेत, त्यामुळे आपण 1च दिवसाचा वर्ग घेतला. पण त्याच्यातसुद्धा आपण सरांच्या म्हणण्याप्रमाणे आपण सगळ्यांनी खूप सुंदर काम बऱ्यापैकी केलेलं आहे. आणि ते बाकीचं जे उरलेलं काम आहे ते आपण घरी शिशुवाटिकेत जसा कसा आपल्याला वेळ मिळेल तो आपल्याला बाकीचा वेळ थोडा ॲडजस्ट करून ते कंप्लीट करू, सो दॅट आपल्यालाही पुढच्या वेळी जेव्हा नियोजन ह्याच्या पद्धतीने करायला लागेल तेव्हा ते आपल्याला सोपं वाटेल. आणि आपल्याला काहीही मदत लागली तरी आत्माराम सर त्यांची टीम, म्हणजे सरांनी तर आत्ताच मला सांगितलं की माझा नंबर दिदींना दे, म्हणजे त्यांना जर हे करताना काही डिफिकल्टी येत असेल तर ते आपल्या टीमला विचारतील आणि टीमच्या मार्फत तुमच्या काही डिफिकल्टीज असतील, काही तुम्हाला जमणार नसेल, येत नसेल तर त्या मार्फत तुमच्या डिफिकल्टीज थोड्या ऑनलाईन ऑफकोर्स काय जायची गरज नाही बिचोलीला, ऑनलाईन तुमच्या डिफिकल्टी सॉल्व करण्याचा सर आणि त्यांची टीम नक्की प्रयत्न करतील. आणि जेणेकरून आपले सगळ्यांना जे सरांनी टार्गेट दिलं आहे 10 ॲक्टिव्हिटीजचं ते आपण सगळेजण कंप्लीट करू असा मी विश्वास दर्शवते. आणि पुढे जरा सरांना या वर्गाविषयी काय सांगायचं आहे त्याचं मला सरांनी सांगावं. आमच्यामध्ये अंकुश सर असतात,
देसाई टिचर आसात, अरुणा देसाई टिचर आसात, तशेंच सामान दिदी आणि तुमकां प्रशिक्षक म्हणून बरें काम तुमचे कडेन केलें ती उत्तरां आणि तुम्ही सगळे पार्टिसिपंट्स. खरें म्हणजे म्हाजे कडेन आत्तां समरपाक उलोवपाक भाशण करपाक कांय ना, पूण हांव इतलेंच सांगूंक शकता की तुम्ही ज्यो एक्टिविटी केल्यो पळय त्या 6 दिसांच्या वर्कशॉपान ज्यो केल्यो पळय तांच्यांनी त्याच्या पेक्षा 4 पटींनी बऱ्यो केल्यो. उत्तराय सांगतले कारण ताका खबर आसा त्याच्या पयलींच वर्षा तुमी मारून घे हय गाडयो जावपाकूच जाय. आणि म्हणून तुमकां सगळ्यांक अभिनंदन. आणि तुम्ही ही एक्टिविटी टॅक्नॉलॉजी वापरून हे नक्कीच करतले. हांगासर कॉलेज लेवलाचेर सुद्दां टॅक्नॉलॉजी वापरपाक लोक भियेता आणि शिशुवाटिकेच्यो दिदी टॅक्नो सेवी आसा हे खरोखरच बरी गजाल आसा. त्यामुळे बेस पासून जे एज्युकेशन आसा त्या एज्युकेशनान अमूलाग्र बदल जर घडलो जाल्यार फुडल्या शिक्षणान सुद्दां ताचो इम्पॅक्ट जो आसा तो उरलो. आतां ज्यो तुमी एक्टिविटी केल्याच बऱ्याच जाणांनी केल्या, पण म्हाका म्हाजो वॉट्सॅप आसा पळय त्या वॉट्सॅपाचेर म्हाका तुमी सगळे धाडपाक जाय. ताचें कारण अशें आसा की ह्यो ज्यो एक्टिविटीज तुमी करता पळय त्यो जाय तितले वेवस्थीत चेंजीस करून ह्यो पब्लीक जातल्यो आणि त्यो ऑल इंडिया वतल्यो करायच्यो. तशा पद्दतीचो डिमांडूय आसा विद्याभारती कडेन. आणि म्हणून तुम्ही केलेले तुम्ही आत्ता जे पूर्ण जेन्ना करतले ते योगदान तुमचें ऑल इंडिया योगदान जातलें. त्यामुळे यू शूड फील प्राऊड अबाउट इट आणि ट्राय टू कंप्लीट दीस एक्टिविटी एज अर्ली एज पॉसिबल. आणि ते लिंक व्हिडिओचे त्या टेबलान जेन्ना घालतले तेन्ना ते कंप्लीट जातले. आणि तुमकां समजा ते घालूंक कळना, लिंक करूंक कळना, टेन्शन घेवं नाका. असा तसो व्हिडिओ म्हाका धाडून दिया. म्हाजो वॉट्सॅप सगळ्यांनी नोट करा आणि तो सेव करा, कारण ब्रॉडकास्ट ग्रुप आसतलो म्हजो. त्यामुळे एक मॅसेज धाडली ती सगळ्यांक पावतली आणि तुमी धाडली इंडिविज्युअल जाल्यार ती म्हाका मेळटली. 91 म्हाजो वॉट्सॅप नंबर 9168581996 9168581996 आणि कॉलिंग नंबर वेगळो आसा तो नोट करा. हो जालो वॉट्सॅप आणि कॉलिंग 9145416399. आणि हांव अपेक्षा करता की 4 दिसाच्या आत सगळे पूर्ण टेबल तुम्ही धाडटले अलॉंग विथ द व्हिडिओ. समजा चड टायम लागता व्हिडिओ करपाक जाल्यार कांय प्रॉब्लेम ना. टेबल जितले फोटवा सकट जाला पळय ते आत्तां धाडपाक जाता आणि व्हिडिओ मागीर सेपरेट धाडपाक जाता. टेबल पयलीं धाडपाक जाता आणि दोन्ही मराठी टेबल आणि इंग्लीश टेबल हे दोन्ही धाडपाचे. आणि मागीर जितले व्हिडिओ जाले तितले धाडपाचे. जे करपाचे आसा ते केल्या नंतर धाडपाचे आसा. आतां तुमकां बरी ऑपॉर्च्युनिटी आसा आणि सगळ्यांक ते आवडटा. दिदीनूय सांगला डायरेक्ट शूट करपाचें आणि स्क्रिप्ट वाचपाची, किंवा तुम्ही ज्या भुरग्याक तो रोल दिता ताणें तें म्हणपाचें आणि तुमी म्हणपाचें. तुमी आवय जावपाचें आणि एखाद्या भुरग्याक घेवपाचें आणि ते भुरगें जावपाचें. आणि तो जो हे आसा सकाळी दाखयले हांवें व्हिडिओ कोणे कोणे केला ते सगळ्यांत मोस्ट प्रिफर्ड. कित्याक तुमचो चेहरो येतलो आणि सामकें युनीक आसतलें. कॉपीरायटाचो आनी कसलोच गडबड आसचे ना. म्हणून ते जर केले आतां केले ते धाडपूच, पण तुमी जर शूट करून व्हिडिओ केले आणि ते एडिट करून धाडले जाल्यार ते बरें जातलें. आणि हितून 2 कामां जातलीं. तुमचे कडल्यान व्हिडिओ म्हाका मेळटले आणि तुमकां तेची 10 एक्टिविटी केल्या नंतर तुमी टॅक्नो सेवी जातले. म्हणजे फुडें तुमकां काम करपाक जाल्यार फटाफट करतले. लेसन प्लॅन करपाक आतां सांगलें नियोजन आसा, दुसरें लेसन प्लॅन आसा. लेसन प्लॅन इजिली 10 मिनटां जी म्हणटाले तुमी लेसन प्लॅन तुमचो तयार आसा जातलो. इतले बऱ्यापैकी काम तुमचें जातलें. आणि परत एकदा तुमकां जे आतां प्रशिक्षण मेळ्ळें आणि तुमी जे ग्रास केले दिवपी आसतले पण घेवपी आसा पळय तो तितलोच सक्षम आसचो पडटा. आणि ती सक्षमता तुमी दाखयली. तुम्ही हे सगळ्यो एक्टिविटीज समजून घेतल्यो, केल्यो
आणि सक्सेसफूल जाले जवळ जवळ. ताका लागून सगळ्यांचे हांव अभिनंदन करता आणि फुडली सुत्रां आयोजकां कडेन दिता. सर आम्हाला त्यांचं हे येत आहे कॅमेरान बंद जातले. बाकीच्या दिदी पळोवपाक मेळटा, बाकीच्या शिक्षकांक ताचो लाभ. प्रत्येक शिशुवाडीक एक येवप बरें दिसता. हां ॲटलिस्ट एका शिशुवाडी घेत नाही पटपट या फास्ट वेळ आज आम्हाला इथे मार्गदर्शक म्हणून लाभलेले आमच्या विद्याभारतीचे पदाधिकारी त्यांचे आधी मी आभार मानते. आणि या वर्षीचा निवासी वर्ग आमच्यासाठी एक उपयुक्त असा ठरणार आहे. कारण प्रत्येक वेळी आम्ही लिहित बसत होतो, यावेळी मोबाईलवर म्हणजे जसं आम्ही म्हणतात मुलं पोटातूनच शिकून येतात, पण आम्ही हे शिकलो नव्हतो आधी आणि आम्हाला ते जास्त जमत पण नव्हतं. पण सरांनी त्याच्यात भर घालून आम्हाला शिकवलेलं आहे आणि ते सोप्या पद्धतीने. म्हणजे आता आम्ही नियोजन करत होतो पण आम्हाला थोडं टेन्शन येत होतं, पण आता हे आम्हाला सगळं रेडीमेड मिळणार आहे. त्यामुळे हे एक उपयुक्त साधन आहे. आणि त्याचप्रमाणे जे आम्हाला सरांनी आतापर्यंत एवढं म्हणजे असं सरांनीच म्हटलेलं आहे की आम्ही जे आणखी कुठे वर्ग घेतला होता त्याच्यापेक्षा कमीच वेळात केलं आहे आणि त्याच्यापेक्षा कमी वेळात आम्ही करू आणि सगळ्या दिदींनी तो प्रयत्न करावा असं मला वाटतं. आणि आम्ही पण ते तसंच करणार. आणि एक दुसरं म्हणजे सरांनी एक आम्हाला संधी दिली आहे, म्हणजे आम्हाला पुढे झळकण्यात येईल. ती संधीसुद्धा आम्ही तिचा वापर करावा, म्हणजे आम्ही व्हिडिओ करून तिकडे पाठवावे आणि आम्हाला त्याचा लाभ मिळावा किंवा आमच्या शिशुवाटिकेचं नाव पुढे यावं असं मला वाटतं. धन्यवाद. नमस्कार, हांव नम्रता नवनाथ पागी, खालवडी शिशुवाटिकेची दिदी. शिशुवाटिकेचो पळय हो निवासी वर्ग जालो आनी तो खूबच बरो जालो. सो म्हाका सरांचें जें मार्गदर्शन आसलें पळय तें खूब आनी खूब म्हणजे आमकां हेज्या फुडें बी खूब तेजो लाभ जातलो. हो आमकां अनुभव म्हणजे एक जाग्यार बसून खूब वेळ हो मोबायल पळोवप म्हणजे मातशें इल्लेशें त्रासदायक बी जालें, पूण इतर दिदींच्या मदतीन तो वेवस्थीत आनी सुरळीतपणे जालो. खास करून म्हाजो जर तो मोबायलाची जें पळय प्रशिक्षण आसलें तें म्हाका गौरी दिदीन खूब आनी खूब तेणें म्हाका हेल्प केलो आणि तेणें तेज्या लागून तो म्हाका म्हाजो मातसो चड पैकी बरो जालो अशें म्हाका तरी दिसता. आणि दुसरें म्हणल्यार आपण पळय तें नवीन तंत्रज्ञान वापरून जें आमी नियोजन करतले पळय आतां त्या चडान चड बरें जातलें. कित्याक दिदीन म्हटल्या प्रमाणे तें नियोजन म्हटल्या पळय इतलो वाद आनी इतलो कंठाळो येतालो, पूण तें करपाकच जाय पडटालें. पूण आतां हेजे मदतीन पळय तें आमी जातलें न्ही तें हेज्या फुडें वेवस्थीत जातलें. सर तुमचें चड आनी चड तुमकां देव बरें करूं. त्याच प्रमाणे सगळ्या आयोजकांचे बी हांव आभारी मानता. त्याच प्रमाणे सगळे दिदींनी तेणी म्हाका हे खातीर हेल्प केलो न्ही त्या सगळ्यांचे मना पासून हांव आभारी आसा. पूण सर एकच सांगपाचें आसा म्हाका की चड वेळ बसून एकच आमी काम करीत रावले त्या खातीर म्हणजे कांय मातशे त्रासय बी जाले, दोळ्यांकय जाले, कांय मातशे पाटीचे आसले कारणान तेकाय बी जाले. सो एक मदींच एक कसली तरी एक्टिविटी जावपाक जाय आसली काय अशें म्हाका दिसता. सो इतलें. थँक्यू सर. आनी कोण फर्स्ट डे फर्स्ट डे तुम्ही घरी बनवल्या चल दीपाशी येईपर्यंत तू. नमस्कार सगळ्यांना. मी सरस्वती शिशुवाटिका रिवणची शिक्षिका आहे आणि माझ्याबरोबर सो लीना पण आहे, ती पण शिक्षिका आहे. आम्ही सगळ्यांनी खूप
खूप उपयोग केला या प्रशिक्षणाचा. म्हणजे आम्हाला आधी कसं मोबाईलचं फक्त आम्ही व्हॉट्सअप वापरत होतो, फक्त कोणाला मेसेज पाठवायच्या किंवा ग्रुपवरचं किंवा बाकीचं. पण आजच्या या वर्गामुळे, आज कालच्या वर्गामुळे आम्हाला काही आधी आम्हाला पेस्ट कसं करायचं, कॉपी कसं करायचं हे पण माहीत नव्हतं. पण आता आम्ही त्यात खूप उत्तीर्ण झालो आहोत आणि बाकीचं पण आम्हाला खूप 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 समजलं आणि त्याचा आम्ही आमच्या मुलांना शिकवण्यासाठी खूप उपयोग करणार असं तरी आम्हाला वाटतं. की आम्ही आता आम्हाला काही जर इन्फॉर्मेशन पाहिजे तर आम्ही आमचं आधी कसं असायचं की आम्ही मुलांना कडे पळायचो, आमच्या मुलांकडं, की आम्हाला जरा दाखवा नाही कसं करायचं, कसं काढायचं इन्फॉर्मेशन. पण आज आम्ही सांगू शकतो की आम्हाला ते कुठं जाऊन काय करायचं ते आता आज आम्हाला समजतं की काय करायचं. त्याने आम्हाला याची खूप भर होईल आणि याचा खूप उपयोगाचा हा वर्कशॉप झाला निवासी वर्ग आणि आम्ही खूप एन्जॉय केला आणि आमची व्यवस्था पण खूप छान होती. आम्हाला काही कमी झालं नाही इथं आणि आम्ही सरांचे खूप खूप आभारी आहेत की आम्हाला एक खूप सोप्या रीतीने सरांनी आम्हाला शिकवलं. म्हणून खूप खूप धन्यवाद सर आणि सगळ्या आयोजकांचे पण. नमस्कार, मी दीपश्री पागी आणि मी पहिली शिशुवाटिकेत दिदी म्हणून कार्यरत आहे. असं म्हणतात की प्रॅक्टिस मेक्स ऑल द थिंग्स परफेक्ट. म्हणजे काल आम्हाला अजून जेवढं जमत नव्हतं ते आज आम्ही घेऊन बसल्यामुळे आम्हाला कळलं आहे आणि सरांनी आम्हाला अगदी चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळे मी त्यांचे आभारी आहे. आणि उत्तरा दिदी, मग आमची शर्मिला दिदी, बिंदिया दिदी हिनेही आम्हाला खूप मदत केली आहे, त्यांचे मी आभार मानते. आणि सगळं जे काही सांगायचं आहे ते राजराणी दिदीने सांगितलेलं आहे म्हणून मला काही जास्त बोलायचं हे नाही आहे. धन्यवाद. नमस्कार, मी रश्मी पागी लोले शिशुवाटिके येथे शिकवते. आणि आता जे सरांनी जे आम्हाला शिकवलं म्हणजे नवीन धोरणानुसार जे आम्हाला होतं ते सरांनी आम्हाला शिकवलं. आणि आधी आम्हाला पण तसंच राजराणी दिदीने सांगितलं ना तसंच आम्हाला पण काहीच कळत नव्हतं त्यातलं. आम्ही मुलांना विचारायचं आणि मुलं पण आपापल्या याच्यात असायची, म्हणजे कधी म्हणायची नंतर दाखवतं, म्हणजे मग ते विसरूनच जायचं. असं करता आम्हाला तर येतच नव्हतं. मग असं हळूहळू करता आम्ही शाळेमध्ये पण आमची सोनाली दिदी आहे तिच्याजवळ थोडं आम्ही विचारून घेतो ते काय करायचं कसं करायचं ते. आणि आता सरांनी तर आम्हाला खूप काही शिकवलं, त्याबद्दल आम्ही धन्यवाद म्हणतो. कारण सगळ्या दिदीने तेच सांगणार जे आम्हाला वाटतं तेच. धन्यवाद. नमस्कार, मी विशाखा व्यंकटेश देसाई श्री सरस्वती विद्या मंदिर बाळली येथे प्राथमिक विभागात शिकवते. खरं तर हा वर्ग दिदीने विद्या बाळलीच्या दिदींसाठी असा घातलं होतं, त्यामुळे आमचा पूर्वी येण्याचा असा विचार नव्हता. पण जेव्हा आम्हाला आनंद सरांनी सांगितलं की हे म्हणजे टेक्नॉलॉजी रिलेटेड आहे तेव्हा तुम्ही जा, म्हणजे आमचं असं नियोजन होतं की जर शक्य आहे तर प्राथमिक विभागाला सुद्धा सुट्टी देऊन इकडे यावं, पण ते तसं शक्य झालं नाही. त्यामुळे पण मला खरं पर्सनली असं वाटतं की हा म्हणजे वर्कशॉप खूप युजफुल. आम्ही गव्हर्नमेंटचे खूप करतात पण त्याच्यात इतकं इफेक्टिव्ह म्हणजे आत्ता जे आम्हाला काळाची गरज म्हणतात आपण ते आम्हाला इकडून मिळालेलं आहे. आणि हे जे व्हिडिओज तयार करणं जे आहे ते एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये सुद्धा चालू आहे आणि आम्हाला येतात. पण ते सगळे जे व्हिडिओज आहेत ना ते जे विद्या भारतीमध्ये जे चालू आहे लहान मुलांना जे शिकवतात त्याच्याबद्दलच असतात, पण ते इंग्लिश स्कूलातून पाठवले जातात, म्हणजे ते व्हिडिओज असतात, आमचे कुठेच पुढे जात नाही. आणि त्यासाठी आता जेव्हा सरांनी आम्हाला इतकं चांगलं शिकवलेलं आहे तेव्हा आता आमची जबाबदारी आहे की ती कुठेतरी आम्ही ते व्हिडिओज छान प्रकारे करून पब्लिक करावे, लोकांना दाखवावे, ग्रुपमध्ये घालावे, जेणेकरून आमच्या विद्या भारतीचं सुद्धा नाव होणार, मराठी भाषा का गरजेची आहे हे समजणार.
आत्माराम सरांचं म्हटलं तर मी याच्यापूर्वी त्यांचं वर्कशॉप अटेंड केलेलं आहे, म्हणजे 22 जानेवारी 2024 आता इकडे कुडचड्यामध्ये झालं होतं NEP बद्दल, ते सुद्धा मी अटेंड केलं होतं. आणि त्यांचं म्हणजे नॉलेज खूप ॲक्युरेट आहे, त्यांचं परफेक्ट आहे, म्हणजे जे काही सांगतात ते इफेक्टिव्ह असतात. आणि इकडेही त्यांनी ते हे केलेलं प्रूव्ह केलेलं आहे. तेव्हा मी मनापासून सरांचे धन्यवाद म्हणते, मनापासून धन्यवाद म्हणते. तसेच आयोजकांचे इकडे धन्यवाद म्हणते. धन्यवाद. काले 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 पुढे गटनायक असलं त्यांना पहिलं गटनायक असलं. नमस्कार, माझं नाव बिंदिया नाईक. मी इन्फंट जीसस शिशुवाटिकेमध्ये शिकवते. नियोजन वर्ग एकदम चांगला झाला. आम्हाला असं वाटलं की सरांनी एकदम सोप्या प्रकारे ते दाखवून दिलं. असं वाटत होतं की हे असं बघितलं तर काहीतरी एक वेगळंच आहे. आणि जेव्हा ते येत होतं ना, ते वाचायला एकदम आनंद व्हायचा. अरे हे किती सोप्याप्रमाणे होतं आहे. त्याबद्दल सरांचा मी आभार मानते. आणि अजून कोण? कोण बोलेल गो? आधी कोण बोलेल का? गोंडेकर बोलेल का? नमस्कार, माझं नाव शर्मिला नाईक गावकर. मी श्री सरस्वती शिशुवाटिकेत काराशिमोळे ते शिकवते. थँक्यू सर. तुमच्यामुळे आम्हाला खूप काही शिकायला मिळालं. मला थोडं येत होतं, पण आत्ता ते व्हिडिओ कसा करतात, स्टोरी करून नाटक करून कसं करतात हे आम्हाला कळालं तुमच्यामुळे. आणि हा माझा पहिला अनुभव आहे ते पहिल्यांदा आले आहे दीदींबरोबर. सो मला खूप चांगलं वाटतं. धन्यवाद. आणि दीदीला सुद्धा धन्यवाद. प्रणितान सुद्धा बरं सगळ्यांना ट्रेन किती सांगतो. आणि कोण? पुरा एरवी आपला जो वर्ग असतो तेव्हा काय आपलाच वर्ग असतो, आपणच असतो. त्याचे काय आपले रेग्युलर वर्ग असतात ना, ते की काही ना काहीतरी विषय. त्यामुळे त्याची काही आपण सर्टिफिकेट्स वगैरे देत नाही. आता हा वेगळा विषय आहे आणि तो विषय पूर्ण गोवाभर आत्माराम गावकर सर ते स्वतःहून हँडल करतात सगळा. आणि त्यामुळे ते ॲक्च्युली ते त्यांच्यातर्फे देतात, पण विद्याभारतीचंच सर्टिफिकेट देतात की हा कोर्स तुम्ही कंप्लीट केला. म्हणजे उद्या समजा तुम्हाला ह्या बाबतीत कधी जर काही कुठे लागला तर तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे की आपण टेक्निकली दृष्ट्या हा टेक्निकल जो कोर्स आहे हा तो आपण कंप्लीट केला आहे. त्यामुळे त्याची सर्टिफिकेट्स आहेत. ज्या कोणी आज वर्गाला अटेंड केले आणि ज्यांनी आज बरं काम सगळ्यांनीच केलं त्यांना ती सर्टिफिकेट्स देण्यात येतील. या आपण जरा लवकरात लवकर जरा सर्टिफिकेट सगळ्यांना देऊया, सो दॅट यांना पण ज्यांना लवकर जायचं आहे ना बस आहे त्यांना जाता येईल. हां ते मग सर तुम्ही देताना हां तसं पण चालेल ना. फक्त एकूणच फक्त हे उत्तरा लोटलीकर हे कशासाठी की ती प्रशिक्षक म्हणून असते काम केलं म्हणून हा उत्तरा लोटलीकरला काय करूया अशी दिली तुमच्याकडे पास ऑन केली तर चालतील ना, कारण आम्ही खूप वेळ घालवून आहे तर इकडे सगळ्यांना हे द्यायला. हां पास करा, आपलं घ्या आणि पास करा. सरांनी ॲक्च्युली मग सकाळी सांगितलेलं किंवा काल सांगितलेलं की ज्यांचे 10च्या 10 ॲक्टिव्हिटीज कंप्लीट होतील त्यांचा ते आपल्याला पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर असं करून एक सरांच्या तर्फे
काहीतरी भेट देण्यात येईल, पण आपल्याला ते सगळं काही कम्प्लीट करता नाही, कारण आपला कालावधी वर्गाचा खूप छोटा आहे. अजून एक दिवस मिळाला असता तर तुमचं बऱ्याच जणांची 10 ॲक्टिव्हिटीज कम्प्लीट झाल्या असत्या, पण ते काय आपलं झालं नाही. पण तरीसुद्धा सरांना असं वाटतंय की ज्यांनी आज कालपासून ज्यांनी गटनायक म्हणून काम केलं त्यांनी एक चांगलं काम केलं की त्यांनी स्वतःचं तर काम केलंच, म्हणजे स्वतःच्या ॲक्टिव्हिटीज किंवा स्वतःचे हे भरलेसच, पण इतर सुद्धा दिदींना मदत केली आणि आपल्याबरोबर त्यांनी सुद्धा काहीतरी शिकवायचे प्रयत्न केले. त्यामुळे अशा ज्या 4 मुली काल आम्ही सिलेक्ट केलेल्या त्यांना सरांची इच्छा होती की एक काहीतरी भेटवस्तू द्यावी आणि सरांचं हे त्यामुळे ही त्या 4 गटनायकांना ही सरांकडनं छोटीशी भेट मी यांना रेफूट सरांना विनंती करते की त्यांनी ही भेट आमच्या दिदींना द्यावी. विशाखा देसाई, अभिनंदन. जरा एक फोटो काढायला होते. शर्मिला अभिनंदन. हे बिंदियाला हे नेता अरुणताईंना विनंती करते की ही 2 पुस्तकं त्यांनी द्यावी. हे प्रणिता आणि हे उत्तर जरा मग नाव शेअर करूया. आणि आता सगळा वर्ग आमचा झाला आणि वर्गाचा समारोप मी दिलखुश सरांना विनंती करते की वर्गाचा समारोप करावा. नमस्कार. 12 तासाचे तप असे म्हणे काही गैर जपते ना. आमचे भितर आसात आत्माराम गांवकर सर, तज्ञ, म्हणजे जी त्यांनी बुकं बरयला आहे त्या बुकांच्या वयल्यान अशें दिसून येता की खरोखरच त्यांचा अभ्यास गाढो असो आहा. ते मार्गदर्शन तुमकां काल पासून जे दिले ते थोडे शिक्षक असे असतात, शिक्षकाक एक अगो काय केलें मगो तें कर मगो तें अशा प्रकारचे गुण तेंचे कडेन ना. प्रत्येका कडेन प्रेमान वचून तुका जालें कितें, तुजें जालें कितें करपाक जाय हें विचारपूस करून तुमच्या तकल्या पर्यंत हाडपाचो प्रयत्न गांवकार सरान केल्ले आसा. ताका तितून भितर थोडीशी इन्चार्ज म्हणून जाली, तेमी सुद्दां आपली जो रोल आहा तो बरे पद्दतीन निभावलो. त्या पद्दतीन सरान सांगल्या प्रमाणे सरान तांकां प्रत्येकाक एक पुस्तकूय दिल्लें आसा. पूण सराचे परत कौतुक कित्याक करता, म्हाका पयलीं आत्माराम गांवकर सर म्हणजे कोण हो म्हाका खबर नासलें. ज्या वेळाचेर आमी बोडगेश्वर देवळा कडेन पावले की तेन्ना आमचे कॉन्टेक्ट जाले आनी आमचे परिचय जालो. अशें करून काणकोण तालुक्यांत पालकांचो एक मोठो मेळावो घेवचो अशें तेंचे सूचना आसली आनी त्या प्रमाणे ती आतां फुडें जातली. पण तेजे पयलीं तुमकां हांगा एक वर्ग हो तयार करपाक तेंच्या हाता सकयल मेळ्ळो. एक आमकां काणकोणकारांक संदी, कित्याक काणकोणाक आयली आनी दक्षिणेची सगळी दिली आयल्यो वेगवेगळ्या वाठारांतल्यान आनी तेजो पूर्ण लाभ घेतलो. म्हणजे हें आतां राष्ट्रीय शैक्षणीक धोरण जें आसा तेजी आमकां गरज आहा. आमी कमी पडपाक जायना. शिक्षक आसपा जाय, भुरग्याक तयार करता जाल्यार परिपक्व आसपा जाय. शिक्षका फुडें भुरग्या फुडें उबो रावतना शिक्षक पूर्ण जायो. जर शिक्षक पूर्ण ना तो अनफीट, तो शिकोवपाक बरोबर ना. हें म्हाका तरी दिसता. कित्याक हांव आमच्या टिचरांक सुद्दां सांगता तूं परिपक्व जावंक जाय की भुरग्या फुडें उबो रावतकीर तो भुरगो तुजे फुड्यान आकर्शीत जावपाक जाय. जें की तूं सांगता तें तो घेवपाक जाय
अशा प्रकारचो शिक्षक आसपा जाय. नाजाल्यार तो शिक्षक ना किंवा खूब जाणां सांगता तशें शिक्षक हो परिपक्व केन्ना आसपा जाय ताणें आपली तयारी करून आज फाल्यां कितें करतलो आपण इवन प्रायमरी टीचर हे प्रायमरी टीचर आपण एक लेसन शिकयतलो तरी आपण पयली तयारी जाय तेजी की जेणे करून आपण तो एक 35 मिनटांचो पिरियड कशे पद्दतीन आपण प्रेजेंटेशन करतलो आनी ती भुरगीं कशी आकलन करतली हें जाय. आनी क्लासीक समज 50 भुरगीं जाल्यार सुद्दां 50 भुरगीं तुजे कडेन आसपा जाय जेन्ना तो टीचर नाल्यार ना. थोड्यांचें कितें आसता एक क्लासीक गेलो कितें आपलें तें वाचप केलें आनी सगळें थोड्याच्या कडेन उलयताय थोड्याच्या कडेन उठताय अशा प्रकारची टीचर हो ताका न्याय दिवंक शकना भुरग्यांक. म्हणून तुमकां आतां नवीन शिक्षणीक धोरणाच्या नुसार तयारी केल्ली आहा आतां तुमकां तुमी खंयी कमी पडपा जायना. फाल्यां सकाळ गव्हर्मेंटान सगळ्यां तुमकां समज स्कील लायली आनी तुमी खंयी कमी आसाय हें तांकांय दिसपा जायना आनी त्या पद्दतीन हें मुखार वयतलें आनी तुमकां मेळटली अशें हांव मल्लिकार्जून देवाडे कडेन मागता की तुमकां ही स्कील मेळची आनी तुमचें समाधान मेळचें अशें तरी म्हाका तरी दिसता की हे परिश्रम जे घेतले आहा आनी तुमी घेता ही बेज जी आहा ती घडयता ती खरोखरच योग्य आसा. ही बेज कोणूच घेता. हांव प्रत्येक वेळाच्या आमच्या गॅदरिंगा वयता सांगता की दिदींनी जे परिश्रम करून ही भुरगीं घडयताय ती ऑटोमॅटीक प्रायमरी वयता आनी प्रायमरी घडयता की हायस्कुलाक जाय पूण हायस्कूल लेवलाचेर तांकां कांयच करूंक पडना. म्हाजो अनुभव आहा ज्या वेळाचेर प्रायमरी भुरगीं तयार जाता तो हायस्कूल लेवलाचेर ऑटोमॅटीक तयार जाता. कित्याक आमच्या हांगा आतां चवथेची भुरगीं आतां 10th एबोव 90 घेवन पास जाल्ली आसाय आनी थिंगा ज्या ज्या स्कुलान गेल्ली आहा त्या स्कुलांची फिडबॅक आमकां येता की तेंचो हेडमास्टर म्हण तेंचे टीचर सांगता अरे तुमी कशे पद्दतीन भुरग्यांक तयार करताय. कित्याक 5वी वयता आसतना आमचे भुरगे कितें सप्रेशन केलें की टाकून उबी रावताले थंय. कित्याक आमकां निराकरा भुरगीं वयताय दामोदरां वयताय श्रद्धांना वयताय अशे वेगवेगळ्या हायस्कुलांनी वयतले त्या वेगवेगळ्या त्या भुरग्यां भितर आमचीच भुरगीं मुखार हें आमकां एक अभिमानाचें जें. कित्याक आमची ह्या शिशुवाटिकेंतल्यान ज्या मुखार प्रायमरी वयताय तीच भुरग्यां खरी मुखार वयतली आनी खंय तरी घडटली. आतां सरान सांगलें की आर्य प्रभू गांवकार हो आमच्या शिशुवाटिकेंत शिकलो आज तो डान्साक नंबर 1 म्हणजे खंयच्या लेवलाचेर पडला आज डॉक्टर तर पूण तेणी आनी मुखारली स्टेप घेतला. म्हणजे अशा प्रकारची व्यक्ती आमच्या शिशुवाटिकेंतल्यान गेल्ल्या त्या शिशुवाटिकेच्या त्या भुरग्यांक आमी हाडून तांचो सन्मान करता. तेंचे पयलीं आमचे आनी एक भुरगे तशें आसले चेडूं भुरगें तें बोर्डा सेकेंड आयिल्लें ताका हाडून आमी आमचे हांगा झेंडावंदन तेचे हस्ते केलें. कित्याक तांकां दिसपा जायना कित्याक आमी बाबा आमकां मुखार नंबर मेळ्ळ्यार आमकां कोण चवकशी करना अशें जावपा जायना. म्हणून आमी तेंचे फायंड आवट करताय बाबा खंय खंय खोल्ले आहा त्या भुरग्यांक हाडप तेंचो सन्मान करप. कांय दिसना तांकां फोन दिताले किंवां आनी एक कितें दितले पूण हें करप आमचें कर्तव्य आमकां दिसता. कित्याक आमी आतां शिक्षण क्षेत्र आसल्या कारणान आमकां तेजी कळकळ आहा भुरग्यांक कशें तयार करता तेजी आनी आमकां खंत एकच आहा की तुमकां आमचें जें कितें मानधन तुमकां मेळटा पळय तें खूब कमी आसा आनी तें सरान काल आमी चर्चा करता हाजेर पूण हें खूब कमी आसा आनी तुमकां तें मानसीक दृश्ट्या कित्याक घरा कडेन आयकोवं पडटा कित्याक वयता तुमचें आतां कितें मेळटा तुमकां 5,000 10,000 अशा प्रकारचें तुमकां हें आयकोवं पडटा. पूण एक हांव परत एकदां देवा कडेन मागता की ही तांकां त्या सरकाराक बुद्धी दिवची की जेणे करून सगळ्या दिदींक प्री प्रायमरी सगळ्या दिदींक एक स्केल बसून तेंचे फुडें मुखार करची. आत्माराम सरान ज्यो गजाली तुमकां सांगल्यात त्यो तुमच्या मुखार व्हरपाचो प्रयत्न करा. जे आतां 10 एक्टिविटी तुमकां दिल्ल्यो आसात त्यो एक्टिविटी समज कमी पडल्यो तुमी एकमेकाची हेल्प घेयात आनी त्या पर्यंत पावपाचो प्रयत्न करात. त्यो अपूर्ण दवरूंक नाकाय. समज कोण एक्सपर्ट आहा तेजे कडेन तें जाणून घेयात पिक्चर म्हण किंवा कितें गजाली कितें व्हिडिओ म्हण ह्यो सगळ्यो गजाली जर थोड्यांक कळनाय जाल्यार एकमेकाचे हेल्प घेवन त्या लेवलाचेर येवप. म्हणजे 10 एक्टिविटी आमी हांगा आयिल्ले ते 25 जाण लोक आहा पळय 21 जाण आमी परफेक्ट आहा हें जावपाक जाय की काणकोणा आयलो हो अनुभव सरांक दिसपा जाय. सरान पयलीं म्हणलां की आपूण टिचरी 5 दिसांचो 6 दिसांचो हें घेतलो पूण तितून भितर आपल्याक हांगाचे विथीन तुका थोड्याच तासां भितर ही हे दिदी पळय कशी एक्टीव तयार जाली कशे पद्दतीन मुखार आयली तर तेणी सरान स्वता एप्रिशिएट केल्लें आहा. आनी हेंच तुमी तशेंच दवरप आनी मुखार व्हरपाचो प्रयत्न करप. खंयच आमी कमी नाय आनी समज खंय कमी आसा सरा सुद्दां फोन केलो जाता समज खंय आमी कमी दिसताय ते व्हिडिओ करपाक जाय किंवा पिक्चर कितें आस पद्दतीन कितें आहा पळय तें समज आमी करूं शकनाय जाल्यार तें सराचें हेल्प करप आनी तें पूर्ण करप जेणे करून तुमी ह्या प्रशिक्षण वर्गाक सगळो ताचो फायदो घेतलो आनी तुमी आमी परिपक्व आहात अशें इतलें जावपाक जाय. आनी नितीन म्हाका कितल्या म्हयन्या 2 म्हयने पयलीं फोन करिता कितें करया हें करया तें करया म्हणून पूण हांवें सांगलें ताका की तें जें आसा काणकोणा कितें एक्टिविटी आसा ती जबाबदारी आमी घेवपा नंबर 1 म्हणून. कित्याक दिदी म्हणून सांगलें की दामोदरा हायस्कुलान करचें म्हणून पूण दामोदरा हायस्कुलाचो 100वा तेंगेलो कार्यक्रम 100 वर्सांचो तो कार्यक्रम आसल्यार ते बिजी आसले कारणान ते आमी थिंग करूंक शकना. पूण हांगा
आम्ही जाता त्या पद्दतीन तुमकां तयारी केली आणि हे सक्सेस जालें अशें हांव हांगा गृहीत धरतां. आणि सगळे दिदी ज्या ज्या वाठारांतल्या दिदी येयले आहेत खरोखरच त्यांचे हांव अभिनंदन करता. कित्याक वेगवेगळ्या काले कुळे सांगे अशा प्रकारचे भितर उमळ एरियेंतल्या जी दिदी आयल्यो त्यो म्हाका दिसता हांगा काल सगळ्यांच्याक पयलीं पावल्यो. आणि त्याचो तुम्ही आता सगळ्यांनी हांगा त्याचो ह्या प्रशिक्षणाचो लाभ घेतलो म्हणून परत एकदा आत्माराम सराक नमस्कार करपाक जाय. कित्याक ही अशा प्रकारची ही एक कला तेंचे कडेन जी आसा शिक्षणाक सुद्दां शिक्षक सुद्दां एक कलेच्या दृश्टीन जेन्ना शिकयता ते भुरग्यां रोखडा आकलन जाता. तशे प्रकारची कला सरा कडेन आसा आणि ही वेगवेगळी पुस्तकां कडेन जेंची बरयली आहा ते खरोखरच तेंचे विचार महान आहात. ते महान विचार अशे फुडें ह्या विद्याभारतीक मेळचे अशी अपेक्षा करता. आणि दिदी आमचे बरोबर आसा आणि त्या वजनी ही अरुणा शेट देसाई ही सदांच ह्या शिशुवाटिकेच्या सगळ्याची दिदी ताका फिरयत रावता कितें करा हें करा तें करा तें करा. तेय कारिगर आसा हांगा भितर आमची उत्तरा लोटलीकर खरोखरच तिचे अभिनंदन. कित्याक ती कारण सरान एक्सपर्ट आहा म्हणजे ज्या दिसोले अशा वर्गाक ते आपले परफॉर्मन्स दाखयले आणि ती मुखार आयले म्हणटा ताका बरोबर हाडले एक ह्यांनी मार्गदर्शन करपाक. आणि खरोखरच तुजें अभिनंदन. किंवा हेजे मुखार सुद्दां तूं अशा प्रकारचे ह्या दिदी सुद्दां जर फोन नंबर तुमी सगळ्यांनी घेतलो दिदिलो जाल्यार ते हेल्प तुमकां करतले अशें म्हाका तरी दिसता. आणि हो लांबले हें मागीर उलोवप हांगा हांव थांबयतां कित्याक हें तुमकां प्रतिका बशीची सकाळची आसा. म्हणून परत एकदां तुमकां सगळ्यांक तुमचे अभिनंदन करता. आणि ह्या वर्गाचो तुमी भरपूर फायदो घेतलो आणि तो असोच घेयत रावचो अभ्यासू रावचे. पयशांची पळोवचे न्हू. पयसो हो खंय जरी कोण जरी दितलो आनी तो मेळटलो अशें आमी आत्मविश्वास आमी 100% आमकां दिसता आनी तें जावचें अशें दिसता. धन्यवाद. हे पुस्तक आसा पळय म्हाका दिदीन सांगलेलें येता की सर तुमचे कन्सेशन रेटीन वाचतले काय म्हणजे 50% कन्सेशन रेटींग स्पेशल दिदी कंपल्सरी ना कोणाक जाय जाल्यार घेवपाक जाता. ह्यो संस्कारक्षम गोष्टी आसा आणि हे तुमकां खबरूच आसा. हे पुस्तक तशें ऑनलायन बी सगळ्याक बरें आणि जाय कोणाक जाल्यार मागीर म्हाका कॉन्टेक्ट करपाचें. 50% किंमत सवलत दिली. 50% 100 रुपये दिवपाचे. कार्यक्रमाच्या याचेप्रमाणे जेन्ना अध्यक्ष ह्या नात्यान उलयले की कार्यक्रमाचो भाग सोंपता पूण हेजो मार्गदर्शिका म्हणून थोडोसो एक 5-4 मिनटां घेता चड नाका. मुख्य सांगपा म्हणल्यार आमची दिदी जर पळयल्यो खरेंच एक्टीव भरीव काम करताली. केन्नाय जर कितेंय सांगलें कितें केलें केन्नाच ती फाटी ना. आणि काल जेन्ना आत्माराम सरान म्हणलें हांव जेन्ना सराक मागीर घरकारान सांगलें तशें म्हाका सराची अजिबात वळख नासली पूण शॉर्ट पिरियड हांवें वळख करून घेतली आणि थोडेशे बद्दल उलयले तरी कितें सांगलें तेतून हांवें सांगलें कितें जेन्ना भुरग्यां येतना जर फाटीर थाप दिली तांकां इल्लोसो आनी हें चडटा तेन्ना आज सर तुमी सांगनाका फाल्यां जेन्ना कार्यक्रमाचो भाग सोंपता तेन्ना आमी आमच्या दिदीची खूब बरी स्तुती करया म्हणून. आणि त्या बरी स्तुती सारकें तुमी जेन्ना पळय काम करता तें पयलें जशें आमगे नम्रता कोलाराक करता पळय तशें म्हाकाय बी एज अ मार्गदर्शिका म्हणून खूब मनांतल्यान एक उत्साह निर्माण जाला. तो उत्साह पळयलो जर जायत आमची काणकोण तालुक्याच्यो दिदी सदां नांव वयर हाडटल्यो. कित्याक जशें जर नांव हाडटा जायत तेतून एक मात काम आसपा जाय. सगळ्या दिदीचो एकवट आसपा जाय. दिदी ह्यो एकवटान जेन्ना कोणी एकवटान जेन्ना काम करता तें काम खूब बरें जाता. तेन्ना शक्यतो सगळी दिदी बरी कोण काम करा. कित्याक करता तेज्या कडच्यानी खूब बरी करतली आनी अशेंच नांव मेळयतली अशें हांव समजता. कित्याक हांव जेन्ना पळय एज अ टिचर म्हण आसलें 7:30 जर एसेंब्ली जाल्यार 6:45 स्कुलां एटेंड रावतालें. 2 जर स्कूल सुट्टा किंवा 1:45 सुट्टा जायत तर 2:15 घर पावतालें. टिचर हो टायमाचें बंधन पळयना.
टिचर आपले काम कितली बरें जातलें तें पळयतात। काली साकून जी दीदी हांगा एटेंड आसली ती पळयतकीत म्हाका म्हाजीच याद आयली। खंयच्याय आमच्यान पणजी परवरी सुद्दां ट्रेनींग आसलें आनी आसल्यार आमी काणकोणची टिचर आहात ते सगळ्यांक पयलीं पावताले। तशें त्या दीदीन म्हाका घालून दाखोवन दिलें की काले साकून ती सगळ्यांक पयलीं कोण आयला पूण ती हजर हे टायमाचो व्हॅल्यू। काल स्वागत जालें सगळ्याचे शब्दांनी आनी फुलांनी। आमची बाय उत्तरा जेन्ना दोग जाण येत म्हणटरी दीदीन आमगेल्या दोग जाणां तयार केली आनी तेंची फुलांनी स्वागत जालें तेन्ना हांव दीदी फूल दिन तुमचे स्वागत करता। अशेंच काम करा, अशेंच नांव घेया आनी प्रत्येक शिशुवाटिकेचें नांव वयर काडा। कित्याक आत्माराम सरान जेन्ना सांगलें की दीदी खूब हुशार आसा म्हणून, प्रत्येक कडेन गेल्यार दीदी बरें काम करता म्हणून आमचो तुमकां आशिर्वाद। कितेंय जर कळना जर जाता जाल्यार तुमची जे पळय वरिश्ठ आसा तेंचो सहकार्य घेया आनी आपलें काम पूर्ण करा। धन्यवाद। काय हरकत ना, धाडून देता फक्त मग कोण कोण ती नाव दी राजराणी तेंगे दोगांनी नाव बरोवन दी जरा आनी माझ्या व्हॉट्सॲपाचेर धाडल्या पुरो शिशुवाटिका हय नाव आनी शिशुवाटिका। मला कालपासूनच्या वर्गाची शेळ्याच्या शिशुवाटिकेने आमची बरी व्यवस्था केली। झोपायची, जेवायची, चहाची सगळी व्यवस्था छान। म्हणजे इथे कधीतरी डोक्यात होतं की कधीतरी शेळ्या शिशुवाटिकेत एक तरी निवासी वर्ग घ्यायचा कधी ना कधी। तर आता काल योग आला आणि अरुणाताईंनी दिलखुश सरांनी बरंच येऊन आम्हाला एक सपोर्ट केला, बरी व्यवस्था केली आणि सगळ्या दिदी आमच्या सगळ्या लांबून त्यापैकी आल्या आणि ह्या वर्गात सहभाग घेतला। त्यांचे सगळ्यांचे अभिनंदन करतो, आभार नाही, आभार मानले तर कसे त्यांच्यासाठी केल्यावर हां। आणि आम्ही शांती मंत्राने 2 दिवसांचा जो निवासी वर्ग म्हणजे एका रात्री निवास म्हणजे जो खर्च झालेला आहे तो खर्च सर्व मी माझ्यावर। अरे बापरे। आणि शांती मंत्र म्हणूया म्हणजे त्या दिदींना कळता येईल तर घ्या सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग्भवेत्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। चला वर्ग संपला, आपापल्या ह्याच्याप्रमाणे चला आणि तुम्ही लांब जाणारे पळा।